stationary source produces नाही झालंय ना. A stationary source produces a note of frequency 350 hertz sorry 350 hertz. An observer an observer in a car moving towards the source measure of the frequency of sound as 370 hertz. Okay. Find the speed of the car. What will be the frequency of sound as measured by the observer? What will be the frequency of sound as measured by the observer in the car if car moves away from the source at the same speed? Assume speed of sound 340 meter per second. सो काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? स्पीड ऑफ लिसनर म्हणजे VL कॅल्क्युलेट करायचं आहे आणि देन फ्रिक्वेन्सी. आता स्पीड ऑफ लिसनरचा ऑब्झर्वरचा स्पीड म्हणजे आपला फॉर्म्युला काय होता आत्तापर्यंत? NA=V राईट, एकदा मायनस. सोर्स स्टेशनरी आहे म्हणजे आपल्याला इकडची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ओके. अँड देन आपला तिकडे फॉर्म्युला काय होता? V + VL/V × N0 राईट. हा जो VL आहे ना तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर ऑब्झर्वर 2 कंडिशन्स आहे, एकदा प्लस आणि एकदा मायनस. ओके. गिवन लिहून घ्या. झालं. घ्या मग त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट, when the car moves towards the stationary source then NA=N0V + VL/V. करा VL कॅल्क्युलेट आणि जो काही VL येईल तो सेकंडच्या ह्याच्यामध्ये पुट करायचा. जेव्हा काय राहील? कार्ड्स मूवर्ड्स म्हणजे मायनस राहील. ओके. काय नाही ना, आधी प्लस येईल ना, कारण की आपल्याला NA कॅल्क्युलेट करायचं आहे, सॉरी VL कॅल्क्युलेट करायचं आहे. प्लस N तर आपल्याला फर्स्टचा दिलेला आहे 370 राईट. सो 370 = 340 + VL/340 × 350. कळलं. आणि याच्यामध्ये जो आपला VL येईल तो सेकंडमध्ये म्हणजे मायनसमध्ये पुट करायचा. करा मग 340 + 340
इथे 340 कॅन्सल नाही होतं. बरेच जण असे करतात 340 कॅन्सल आउट करतात. येतं आहे 370 इंटू 340 करा, कारण तो डिवाइड तिकडे जाऊन मल्टिपल होईल. अँड देन मल्टिपल त्यांचं मल्टिप्लिकेशन जे काय होईल त्याला डिवाइड बाय 350 करा. देन 0 गेट कॅन्सल करू शकता तुम्ही. मल्टिप्लिकेशन काय येतं आहे 370 इंटू इज इक्वल टू 350 340 प्लस VL. 370 इंटू 340 अपॉन केलं मल्टिप्लिकेशन. लाईक समथिंग म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू काढली का? एक सेकंड. नियर अबाउट चुकते. मल्टिप्लिकेशन काय येतं आहे? केलं का मल्टिप्लिकेशन? हां राईट. डिवाइड बाय 35 केलं. 30 डिवाइड बाय 35 करून बघा काय येतं. केलं डिवाइड. डिवाइड मे बी थोडंफार मिस्टेक होत असेल. हां 359 पॉईंट समथिंग. हां आला आता बरोबर. मायनस 340 इज इक्वल टू VL. 19 पॉईंट काहीतरी समथिंग इथं 20 घेऊन घ्या. ओके. सो 20 आलं ना. आता इथपर्यंत सॉल्व केलं सगळ्यांनी. 20 आलं का सगळ्यांचं? नेक्स्ट लाईनमध्ये घ्या मग. आलं का 20? इकडे गर्ल्समध्ये आलं 20? आलं का 20? कुठे सॉल्व करते बघू. आलं का? ओके.
इकडे प्लस आहे तिकडे मायनस, मल्टिप्लिकेशन केलं का? हां राईट, हां ओके. त्याला डिवाइड बाय 35 कर, 0 0 गेट कॅन्सल. आता नेक्स्ट फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. त्याच्यामध्ये आपल्याला VL आलेला आहे 20. ओके, म्हणजेच काय 340 मायनस 20 अपॉन 340. कारण की ऑब्झर्व टू वर्ड्सचा फॉर्म्युला आपण बघितला, मायनस घेतो प्लसच्या जागी. ओके, नेक्स्ट लाईनमध्ये घ्या सेकंड. थांबतो. वेन द कार मूव्ज, सेकंड, वेन द कार मूव्ज अवे फ्रॉम द, when the car moves away from the stationary source, then मग काय येईल? स्टेशनरी सोर्स म्हणजे सोर्स कॉन्स्टंट. सो n इज इक्वल टू v मायनस VL अपॉन v इंटू n0. सो आपला VL आलेला आहे 20. 340 minus 20 upon 340 into 350. So 320 upon 340 into 350. करा कॅल्क्युलेशन. कर ना ते डिव्हिजन. येतं का बघ, येतं का बघा. नाही तर आलं का? आणि काय आलं? 19 पॉईंट समथिंग का? अच्छा ठीक आहे. मायनस 340 केलं इकडे. समजलं ना? आलं ना? करा नेक्स्ट. तुला ॲब्सेंट का राहते? हां राईट. ओके, काय आलं? 329 पॉईंट. राईट. आलं सगळ्यांची फ्रिक्वेन्सी इन हर्ट्ज. आलं? ठीक आहे, करा सॉल्व. आलं? आलं का आन्सर गर्ल्स? आलं? 330, 328, 329 आलं का? राईट. आलं ना? हर्ट्ज. ओके, देन नेक्स्ट घ्या. अ ट्रेन स्टँडिंग in a station yard. A train standing in a station yard blows whistle of frequency
400 hertz. 400 hertz. Of 400 hertz. झालं. In still air. In still air. The wind starts blowing. The wind starts blowing in the direction from the yard. झालंय का? झालंय? काय सांगितलं मी? In the direction from yard, the station, with the speed of 10 meter per second. 10 meter per second. आता इथे इफेक्टिव्ह स्पीड होतो हा, म्हणजे ॲड करावा लागेल आपला रेग्युलर जो आहे साऊंड ऑफ स्पीड ऑफ साऊंड. तो 10 मीटर. what are the frequency wavelength and speed of sound for an observer standing on the station platform? Question mark from the station platform. Is the situation exactly identical to the case when the air is still and the observer runs towards the yard at speed 10 meter per second. 10 meter per second. The speed of sound in still air can be taken 340 meter per second. सो फर्स्ट आपल्याला इफेक्टिव्ह स्पीड कॅल्क्युलेट करायचा आहे साऊंडचा. म्हणजे कोणाची ॲडिशन राहील? जो आपला साऊंड आणि म्हणजे 340 प्लस 10 म्हणजे किती येईल ती? 350. ओके. ॲन्सरमध्ये घ्या. ॲन्सरमध्ये blowing of wind changes the velocity of sound blowing in the direction of sound effective speed of sound VE consider करा it's equal to V plus VW. ओके. जी किती दिलेली आहे? 10. 340 plus 10 is equal to 350 hertz. 350 वेलॉसिटी आहे मीटर पर सेकंड. आता आपल्याला काय सांगितलं? त्यांनी वेवलेंथ कॅल्क्युलेट करायला लावलं, राईट. आणि वेवलेंथ काय? रिलेशन बिटवीन वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी अँड वेलॉसिटी. काय फॉर्म्युला आहे? राईट. म्हणजे लॅम्बडा. वेवलेंथ इज इक्वल टू V अपॉन N. हे लिहिलं सगळ्यांनी? मीटर पर सेकंड. आली इथपर्यंत? नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. ॲज द सोर्स अँड लिसनर 4 to 5 मार्क्सचं न्यूमेरिकल आहे छोटंसं बट कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून 4 to 5 मार्क्सला. ॲज द सोर्स ऑफ लिसनर बोथ आर ॲट रेस्ट. दोघं जेव्हा रेस्टला असेल तेव्हाची फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे?
रीड करा. काय सांगितली तेव्हाची फ्रिक्वेन्सी? द ट्रेन स्टँडिंग इन स्टेशन यार्ड ब्लोज द विस्टल ऑफ फ्रिक्वेन्सी 400 इन स्टिल एअर. म्हणजे किती ती फ्रिक्वेन्सी? 400, राईट. लिसनर बोथ आर ॲट रेस्ट. फ्रिक्वेन्सी is unchanged, that is n is equal to 400. Then next line मध्ये वेवलेंथ काय येईल मग? वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू VE अपॉन n म्हणजे 350 अपॉन 400. तो आपला काय येईल? लॅम्बडा वेवलेंथ येईल. करा कॅल्क्युलेट. काय तो वेवलेंथ सांगा. राईट, मीटर युनिट. आलं 0.8. ओके. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. आता फॉर अ स्टिल एअर तेव्हाची वेलॉसिटी असणार आहे 0 आणि आपण फाइंड केलेली जी आहे आपली जी साऊंड ऑफ 340. ओके. मग आता याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी? ॲज अ ऑब्झर्वर रन्स टूवर्ड्स म्हणजे सोर्स काय आहे? 0 कॉन्स्टंट स्टेशनरी. VS काय आहे? कॉन्स्टंट. आणि अजून काय सांगितलंय त्यांनी? ऑब्झर्वर टर्न्स टूवर्ड द यार्ड आउट स्पीड 10 मीटर पर सेकंड. म्हणजे 10 मीटर पर सेकंड कोणाची वेलोसिटी आहे? लिसनरची. म्हणजे कुठला फॉर्म्युला येईल परत आता? प्लस येईल. ते नीट व्यवस्थित सेंटेन्स करत जा. नाऊ फ्रिक्वेन्सी हिअर बाय ऑब्झर्वर म्हणजे कोण ऐकतंय? टूवर्ड्स. हां, मग प्लस येईल. अवे फ्रॉम टूवर्ड्स म्हणजे जात असेल तेव्हा प्लस येतं. म्हणजेच काय फॉर्म्युला येईल नेक्स्ट? n इज इक्वल टू V प्लस BL. कारण की सोर्स काय आहे? स्टेशनरी आहे 0 इंटू n. आता इथे फ्रिक्वेन्सी काय घेणार आहे आपण? 400. केअरफुली रीड करा फक्त. 400 इंटू 350 प्लस 340 प्लस 10. हे मल्टिप्लिकेशन तुम्ही लास्ट याला केलंच असेल. सॉरी, डिवाइड 350 35 अपॉन 34. मोस्ट ऑफ हे लर्नच असू द्या. 35 अपॉन 34, 37 अपॉन 34, 36 अपॉन 34. थर्टी 34 किती होतं? डिवाइड 35 अपॉन 34 किती होतं? 35 अपॉन 34. ओके. अँड देन मल्टिप्लिकेशन करतोय का? ठीक आहे. आला आन्सर? हां, राईट. ऋतुराज काय आला आन्सर? करतोय ना तू कॅल्क्युलेशन? काय आलं आन्सर मग? 35 डिवाइड 34 केलं का? काय आलं? 0 पॉईंट कसं येणार? 35ला 34ने इझी जातोय ना 1/1ने. मग मिस्टेक्स नका करत जाऊ, असे सिली मिस्टेक.
0 पॉईंट केव्हा घेतो आपण, जेव्हा खालची व्हॅल्यू वरच्यापेक्षा मोठी असते तेव्हा. बट ऑलरेडी मोठी वरची आहे ना, सो 0 पॉईंट नाही घ्यायचं, 1 पॉईंट घेऊ शकतो. आलं काय आलं आता? काय ते दोघांचं इकडे गर्ल्समध्ये आलं 35 डिवाइड बाय 34. ओके, इंटू करून आलं काय आन्सर? राईट, 1.02 इंटू 400. दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्झॅक्टली काय 1च आहे. हां, 411 पॉईंट समथिंग. ओके, अँड देन फ्रिक्वेन्सी म्हणजे हर्ट्ज. आलं सगळ्यांचं? वेवलेंथ किती आली मग? 0.87 मीटर. अँड देन फ्रिक्वेन्सी किती आली? 400. कोणाचं 11 आलं, कोणाचं 10 आलं. ओके, ठीक आहे. झालं लिहून सगळ्यांचं? देन नेक्स्ट घ्या. अ सोनार सिस्टीम, SONAR कॅपिटल ऑल. अ सोनार सिस्टीम fixed in a submarine operates. The sonar system fixed in a submarine operates at a frequency 40 kilohertz. 40 kilohertz. Okay. An energy submarine moves towards the sonar with the speed 360 kilometer per hour. 360 kilometer per hour. What is the frequency of sound? What is the frequency of sound reflected by the submarine? Question mark. And then take the speed of sound in water to be 1450 meter per second. झालं. आता फर्स्ट काय सांगितलंय? द सोर्स इज रेस्ट, म्हणजे अगेन VS इज 0. ओके, सोर्स इज रेस्ट अँड देन ऑब्झर्वर मूव टूवर्ड्स, म्हणजे काय येईल? टूवर्ड्स वर्ड आला म्हणजे प्लस. क्लिअर? फर्स्ट ऑफ ऑल त्याचं किलो हर्ट्जमध्ये हर्ट्ज काय येईल? हां, 10⁻³ हर्ट्ज. याचं किलोमीटरचं मीटर पर सेकंडमध्ये काय येईल? 360 राईट इंटू 5/18. करा कॅल्क्युलेट. आले इथपर्यंत सगळे? देन नेक्स्ट लाईनमध्ये थेरॉटिकल लिहा. ओके,
the source is at rest, the source is at rest and the observer moves toward the source. कोण आहे सोर्स? सोनार. हां, सोनार, SONAR, सोनार. नेक्स्ट लाईनमध्ये सो n इज इक्वल टू टूवर्ड्स म्हणजे कुठला फॉर्म्युला येईल? V प्लस VL अपॉन V इंटू N0. आहेत सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे. करा पुट. काय येईल मग? N0 म्हणजे फ्रिक्वेन्सी किती ती? 40 इंटू 10⁻³ आता इथे V काय घेणार? 340 कुठला आहे? एअरमधला. बट इथे त्यांनी वॉटरमधला दिलेला आहे. किती दिलेली वॉटरमधलं स्पीड ऑफ? 1000. राईट. सो 1450 प्लस लिसनरचे आहेत 360 सॉरी 100. आता ही जी फ्रिक्वेन्सी येईल ती नेक्स्ट फ्रिक्वेन्सीमध्ये पुट करायची. ओके. त्यांनी काय सांगितलं आहे? कॅल्क्युलेट द आता जी N म्हणजे रिफ्लेक्टेड फ्रिक्वेन्सी म्हणजे आपली जी सोनारची सोर्स ऑफ जेव्हा स्टेशनरी असेल तेव्हा जी फ्रिक्वेन्सी येईल ना ती नेक्स्ट कशामध्ये? ऑब्झर्वमध्ये. ऑब्झर्व बाय द सोनार म्हणजे फॉर्म्युला सेम बट तिथे कोण हे आहे? स्टेशनरी आहे. लिसनर स्टेशनरी असणार आहे. राईट. अँड देन सोर्स ती आपल्याला दिलेली आहे 100. th 155 डिवाइड बाय 145 आलं का? ओके. लास्ट आन्सर ना? का ते त्याच्यात पुट करून नाही केलं ना अजून? ओके. तिथपर्यंतच. 10⁻² काय आलं? 3. ओके. 4 पॉईंट डिजिट शिफ्ट करून 4.2 इंटू 10⁻⁴ हर्ट्स पण येईल. एक 1 डिजिटचा जर फरक पडत असेल ना डायरेक्ट 1.0 घेऊन घ्यायचं. आता तिथे काय होतं 35 डिवाइड बाय 34 आपण 1.0 घेतलं. इथे पण काय 1 म्हणजे 10चा 155 अपॉन 145 इथे पण तेच येईल 1.0 समथिंग. मग पुढे काही घेतलं तरी चालेल. कळतंय मी काय सांगते? सो 40 इंटू 10⁻³ इंटू 1.06. आलं. देन मल्टिप्लिकेशन 4.2 इंटू 10⁻⁴ हर्ट्स. आता तिथे काय लिसनर स्टेशनरी घ्यायचं सेकंड केसमध्ये. लिसनर स्टेशनरी अँड देन सोर्स ऑफ वेलोसिटी दिलेली 100. ओके. मग फॉर्म्युला कुठला येईल जेव्हा लिसनर स्टेशनरी असेल? आणि सेम ॲज इट इज त्यांनी काय म्हटलेलं आहे? द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड रिफ्लेक्टेड बाय काय सांगितलं होतं? रिफ्लेक्टेड बाय द शिप अँड द ऑब्झर्वर म्हणजे मायनस येईल.
कळतंय? इथपर्यंत आले सगळे? आन्सर घ्या 4.2 इंटू 10⁻⁴ हर्ट्स. ओके, देन सेकंड घ्या. सॉरी, the frequency is reflected by the ship and is observed by the sonar therefore in this case so Vs is equal to 100 meter per second. ओके, आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? फ्रिक्वेन्सी, ॲपरंट फ्रिक्वेन्सी. सो सोर्स काय असणार इथे? सॉरी, लिसनर काय असणार आहे? स्टेशनरी. सो V इज इक्वल टू V अपॉन V मायनस Vs इंटू N0. आता इथे N0 काय घेणार? ही फ्रिक्वेन्सी. ओके, जी हवे 2 वर्ड्स झालेली. करा कॅल्क्युलेट. बाकीच्या टर्म सगळ्या सेम. वेलोसिटी इन वॉटर सेम 1450. 4.2 इंटू 10⁻⁴. काय ऋतुराज? आता इथे पण बघा कितीचं थोडाच डिफरंट आहे. इथं पण 1.0 घेऊन घ्या. 1.0 समथिंग 76 काय घेता येईल ते इंटू 4.2 करा. सॉरी, आणि 1.07 इंटू 4.2 करा. काय तर मल्टिप्लिकेशन? इथे पण सेम 1चाच फरक पडतोय. वरती 145 खाली 135, राईट. वरती 4 आहे, खाली फक्त 3 आहे. घेऊन टाका ना डायरेक्ट 1.0. 6 घ्या, 7 घ्या, 5 घ्या, काय घ्या. अशा वेळेस नेहमी लक्षात ठेवा 35 असो 37 असो 1 किंवा 2चाच फरक असेल ना, म्हणजे वरती 5 आणि खाली 7, किंवा वरती 6 खाली 5, किंवा वरती 6 खाली 4, डायरेक्टली 1.06 1.07 1.05 या रेंजमध्ये घ्यायचं. काय आलं मल्टिप्लिकेशन? 4.4 इंटू 10⁻⁴. आणि अगेन किलो हर्ट्जमध्ये करायचं असेल तर 45, कारण की 10⁻³ लागतं हर्ट्जमध्ये. ओके, सो 45.090 समथिंग जे काही असेल ते किलो हर्ट्ज. एकदा जे प्रॉपर वर्ड आहे ते लक्षात आले ना, 2 वर्ड्स आहे की अवे आहे का स्टेशनरी आहे, ऑब्झर्वर, लिसनर, तर एकदम इझी आहे. आणि स्टेप कमी आहे पण मार्क्स जास्त आहे ह्या न्यूमेरिकल्सला, डॉपलर इफेक्टचे. आणि NCERT JEEला खूप विचारले जातात त्याचे डॉपलर इफेक्टचे. ओके, आलं सगळ्यांचा आन्सर? 45 समथिंग जे काय असेल 0.1 0.0 वगैरे वगैरे किलो हर्ट्ज. म्हणजे एक्झॅक्टली आन्सर 4.2 येतं, 10⁻⁴ येतं हर्ट्जमध्ये. आणि आपल्याला किलो हर्ट्जमध्ये 10⁻³ लागतं ना, मग डिजिट शिफ्ट करून 42.5
कोणाचं 1 आलं असेल, कोणाचं 2 आलं असेल, कोणाचं 0. घ्या नेक्स्ट. अ रॉकेट इज मूविंग. A rocket is moving at speed of 220 meter per second, 220 meter per second, towards a stationary target. Towards a stationary target. While moving, it emits a wave of frequency 1200 hertz. Some of the sound reaching the target gets reflected back to the rocket as an echo. Calculate first the frequency of sound. Calculate the frequency of sound as detected by the target. And second, the frequency of echo. The frequency of echo as detected by the rocket. And velocity of sound 340 meter per second. At the same first minus जेव्हा लिसनर स्टेशनरी आहे, and then जी फ्रिक्वेन्सी येईल ती किंवा सोर्स स्टेशनरी असेल तेव्हा. कळतंय? सेम आहे. फर्स्ट सोर्सची वेलॉसिटी किती दिलेली त्यांनी? 220 मीटर पर सेकंड. ओके. अजून काय सांगितलं आहे? 220 मीटर. हां, तेव्हा लिसनर स्टेशनरी असणार आहे म्हणजे 0, राईट. अँड फ्रिक्वेन्सी एन किती दिलेला आहे? 1200 हर्ट्ज. म्हणजे कुठला फॉर्म्युला येईल? एन इज इक्वल टू एन नॉट या एन इज इक्वल टू फर्स्ट काय आहे? लिसनर स्टेशनरी आहे, राईट. अँड देन सोर्स टुवर्ड्स म्हणजे व्ही मायनस व्ही एस एन नॉट. सो 340 अपॉन व्ही मायनस 340 मायनस 220 इंटू 1200. आता ही जी फ्रिक्वेन्सी येईल ती सोर्स स्टेशनरी घेऊन मध्ये जसं आधीचं सॉल्व केलं सेम 35,000 एक्झॅक्टली फ्रिक्वेन्सी. थोडंसं परत एकदा सॉल्व करून बघ. ते नियर अबाउट 3600. किती कॉन्फिडन्स मी सांगते तरी एकदा परत चेक. 340 अपॉन 340 मायनस 220 किती होतात? राईट 120 इंटू. आता इथे काय होईल? आलं. आता ही फ्रिक्वेन्सी कुठे घेणार? आता इथे कोण कॉन्स्टंट होता? लिसनर. म्हणजे लिसनर स्टेशनरी होता. आता नेक्स्ट कोण आहे? सोर्स स्टेशनरी. इथपर्यंत लिहिलं सगळ्यांनी. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या थेरॉटिकल.
For second case acts as a source with, for a second case acts as a source with frequency 3400 Hertz as it is the source of echo, while rocket detector act as an observer. That means source is stationary. Source is stationary. So Vs is equal to 0. आणि इथे उलट, आता VL काय घेणार आहे आपण, तिकडे VS 220 घेतला होता ना, आता इकडे VL 220 घेणार आहे. सो VL इज इक्वल टू 220 मीटर पर सेकंड. इको होतोय तो, राईट, म्हणजे एकदा जातो एकदा येतोय, आणि जेव्हा जातोय तेव्हा लिसनर स्टेशनरी घेतलं होतं आणि येतोय तेव्हा सोर्स स्टेशनरी घेतलं. आली इथपर्यंत. देन नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, N इज इक्वल टू N नॉट V प्लस VL अपॉन V इंटू करा व्हॅल्यू पुट. सॉरी, फ्रिक्वेन्सी 34 घ्यायची, सॉरी फ्रिक्वेन्सी 3400 जी आपली ही आलेली, सॉरी. (56/34) काय तर आन्सर पूर्ण. ओके, काय तर 56/34 पूर्ण आन्सर. डिवाइड 56/34 पूर्ण आन्सर सांगितलं का फक्त हे डिवाइड सांगितलं? 56/34 काय आहे? 28/70. अजून पूर्ण सांग. हां ठीक आहे, तसं केलं तरी चालेल. 1.6765 समथिंग इंटू 34 मल्टिप्लिकेशन करा आणि देन 0 द्या. काय आलं? 5000. राईट, 5000 आलं सगळ्यांचं. सेम फक्त फ्रिक्वेन्सी आता इथे सेम घरी कॅल्क्युलेट करा. फक्त फ्रिक्वेन्सी का असणार आहे? 330 गिवन. ओके, फक्त फ्रिक्वेन्सी ही, बाकीच्या सगळ्या आता ही फ्रिक्वेन्सी इथे पुट करून जे आन्सर येईल ती फ्रिक्वेन्सी इथे पुट करा. ओके, हां सॉरी, वेलॉसिटी क्लिअर. 330 मीटर पर सेकंड येईल कॅल्क्युलेट करता. फक्त गिवन काय असणार आहे? सगळ्या व्हॅल्यू सेम, फक्त इकडे ही वेलॉसिटी 330 इथे पुट करा, 330 इथे पुट करा, 330 इथे 330 सगळं, आणि जी काही फ्रिक्वेन्सी येईल ती नेक्स्टमध्ये पुट करा. घरी सॉल्व करा.
शांत कसलं याचा प्लेन म्हणजे ज्याच्यात अँगल दिलेला आहे त्याच्यावर अँगलचे अँगलचे नाही विचारले जात जास्त. किती मजा घेतो अजून. एक चॅलेंजिंग देते बघा जमतं का. A bat is flying. A bat is flying. आता मी काहीच सांगणार नाही बघा तुम्ही जमतं का. A bat is flying about in नीट केअरफुल. बॅटचा साऊंड काढला का लगेच. A bat is flying about in cave navigating via ultrasonic beeps. A bat is flying about in cave navigating via ultrasonic beeps. Assume the sound emission frequency of the bat is 40 kilohertz. 40. During one fast swoop, SWOOP, directly towards a flat wall surface, the bat is moving at 0.03 times the speed of sound in air. आता 0.03 काय दिलंय. काय दिलंय 0.03 काय दिलंय. काय दिलंय 0.03 गर्ल्स. काय दिलंय बाळांनो 0.03 velocity, right, velocity of bat. The speed of sound in air, what frequency does the hear reflected of the wall. Reflected of the wall. काय कॅल्क्युलेट करायचं इथे. सगळ्यात पहिले काय दिलेली आहे. काय 3 हर्ट्झमध्ये करायचे ॲज इट इज किलो हर्ट्झमध्येच ठेवा. देन नेक्स्ट वेलोसिटी ऑफ बॅट म्हणजे सोर्स आहे राईट. VS किती दिलेला आहे. हां करा बरं सॉल्व. पण ती वेलोसिटी कुठे घ्यावीच नाही लागणार आहे. 0.03 आहे ना मग सोर्स. अच्छा
ही कसं काय लागलेलं आहे ते सर म्हणलं ना नंतर ऑन होते. पण आहे ना ती तिथे पुट नाही करायची गरज पडणार कारण व्ही गेट म्हणजे व्ही -3 0.003 आहे राईट व्ही कारण की वेलॉसिटी इन एअर म्हणजे काय येणार आहे 0.003 म्हणजे आपण व्ही कॉमन बाहेर काढून 1 - 003 घेऊ शकतो. व्ही राईट आणि मग आपला फॉर्म्युला काय एन इज इक्वल टू एन नॉट लिसनर स्टेशनरी सो एन इज इक्वल टू व्ही अपॉन व्ही मायनस व्ही एस इंटू एन नॉट सो व्ही अपॉन व्ही मायनस 0.03 व्ही इंटू काय चालू आहे तुमचं. आता इथे काय करणार व्ही कॉमन 1 - 0.03 सो 0.1 - 0.0 किती येतं 9 नाही ना 9 ना हां करा मग. सो आता इथे काय होईल व्ही गेट कॅन्सल सॉरी व्ही गेट कॅन्सल म्हणजेच काय येईल 1/0.9 इंटू एन नॉट. आणि आता ही फ्रिक्वेन्सी कशामध्ये ऑब्झर्व म्हणजे प्लसच्या याच्यामध्ये प्लसच्या फॉर्म्युल्यामध्ये येतं आहे लक्षात. करा मग नेक्स्ट कॅल्क्युलेट. आता ही फ्रिक्वेन्सी किती आली आपली एन इज इक्वल टू एन नॉट घ्या एन ए घ्या 0.9 आणि आता ही फ्रिक्वेन्सी सो व्ही अपॉन सॉरी प्लस येईल ना हां सेम सोर्स स्टेशनरी तिथे पण सेम वेलोसिटी पुट करायची नाही व्हीच राहू द्यायचा. सो V+3 आहे सॉरी V+0.03 व्ही कॉमन 1 + 0.03 किती येतो मग 1.03. आणि आता इथे एन घ्यायचा आपला किती दिलाय तो 4 समथिंग हां 40 किलो हर्ट्स. इथे तो काय इथे घ्यायचा आहे तो 40 किलो हर्ट्स. आलं नाही अजून आधीचे केले कॅल्क्युलेशन तू. तिथे नोट का घेतला जर ही व्हॅल्यू घेतली तर 10चा डिफरंट येतो जवळ 42 आहे आन्सर. लक्ष नसतं ना.
आलं का नाही आलं? व्ही ॲज इट इज तसंच ठेवायचा आणि लिसनरची वेलोसिटी सेम 0.03 घ्यायची. सो व्ही प्लस 0.03 अपॉन व्ही. ओके, देन आता इथे व्ही परत लिहिणं बाळा. ओके, इथं पण व्ही नाही लिहिला आहे. मग समजणार कसं? कारण की इथे काय म्हटलं आहे 0.03 टाईप्स वर्ड नाही लिहिला तू, म्हणून मल्टिपल बाय व्ही घेतो आहे आपण. ओके, सो आता याच्यातला व्ही गेट कॉमन n0 अपॉन 0.97 व्ही कॉमन. ओके, तर इथला व्ही कन्सिडर करतो 1 प्लस 0.03 अपॉन व्ही ॲज इट इज. आता इथे 40 दिलेलं आहे आपल्याला. 40 अपॉन 0.9 इंटू 1 प्लस 0.0 तर 1.03 अपॉन व्ही गेट कॅन्सल. सो 40 इंटू 1.03 अपॉन 0.97. आलं इकडे? व्ही लिहा बाळांनो, जिथे मी व्हीच नाही लिहिणार. त्यांनी म्हटलेलं आहे ना 0.03 टाइम्स व्ही, म्हणजे इथे व्ही आला तर पुढचं सॉल्वच नाही करता येणार तुम्हाला. कळते का मी काय सांगते? इथे पण व्ही नाही घेतला, इथे पण व्ही नाही घेतला, तर पुढे कसं सॉल्व करणार? इथे बघ, इथे घेतला आहे बरोबर. सो n0 अपॉन 0.9 व्ही कॉमन 1 प्लस 0.03 अपॉन व्ही. ओके, n0 दिलेलं आहे आपल्याला 40 0.9 व्ही कॉमन आहे, तर व्ही अपॉन 1.03 राईट अपॉन व्ही गेट कॅन्सल. आता 40 इंटू 1.03 अपॉन 0.9. आलं का? हां ठीक आहे, 3 डिजिटचा डिफरन्स. सॉरी 1.03 इंटू 40 किती आलं? 1.03 इंटू 40 राईट 41.2. किती आलं? 41.2. ओके, सो 41.2 अपॉन काय 0.97 काय आलं? डिवाइड करून आलं आन्सर. काय आलं? अरे बाळांनो 0.97 म्हणजे नियर अबाउट 1 घेऊन घ्या ना. 41.97 ठेवलं तरी चालेल, 42 घेतलं तरी चालेल. होमवर्क काय हे जे तुम्ही असं लिहिलंय ना जेनेटिक कोड, त्याला प्रॉपर स्लाइड्सवर लिहून आणा. आता ते आपण जे बोललो होतं ते काय असं इट इज ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. आता नेक्स्ट हे काय असणार आहे? ट्रान्सलेशन. काय असतं ट्रान्सलेशनमध्ये? प्रोटीन. आता जे एरॉलचा सिक्वेन्स आहे रायबोसोम आहे, रायबोसोमवर tRNA येते आणि एक tRNA 2 साईट असेल. उद्या सांगते मी, आता फक्त व्हिडिओ बघा. tRNAच्या 2 साईट्स असतील, एक P साईट असते, एक A साईट असते. राईट, P साईड पेप्टाइड साईड, A साईड अमायनो साईड. मग तिथे एक काय करा, समजा द प्रोसेस लाईक व्हॉट अ पर्सन इज स्टँडिंग ऑन. हा समजा
A person is standing on railway platform. An engine blowing a whistle. A person is standing on railway platform. An engine blowing a whistle of frequency 640 hertz. 640 hertz. Approaches him. झालंय का? मे बी नाही झालंय. झालंय. रीड करते. Approaches him with a speed 72 km/h. ओके, दोघी वेलोसिटी घ्यायच्या होत्या, प्लस आणि मायनस. ठीक आहे, इकडे नेक्स्ट सांगते. हे ट्रान्स्क्रिप्शन होतं ना, त्याच्याऐवजी आपण टाकू ट्रान्सलेशन. Aeroplanes A and B each moving with the speed 720 km/h. झालंय. आर मूविंग डायरेक्टली. झालंय का ते, म्हणून फास्ट बोलते मी. नाही झालं ना, घ्या मग. 2 aeroplanes A and B each moving with the speed 720 km/h. This process involves several key molecules, including Hour. Are moving directly away tRNA, and finally, from each other. the process is broken into From three each stages. other. Aeroplane A emits a whistle of frequency. Let's see the process in action. Eukaryotic 1080 hertz. 1080 hertz. The apparent frequency hereby. A person in plane B. Question mark. emethylated with the 5' end. Translation initiation. The speed of aeroplane दोघांचा दिलेला आहे. ओके, कन्सिडर करू VA अँड VB. किती दिलेला आहे? 720. अँड देन तो किलोमीटरमध्ये, मीटर पर सेकंडमध्ये ट्रान्सलेट. ओके, राईट, बरोबर. त्याच्यानंतर वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर वी नो दॅट 340. देन सोर्स ऑफ फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेला N0 1080. राईट. कुठला फॉर्म्युला येईल मग? त्यांनी काय म्हटलं, द सोर्स इज मुव्हिंग अवे. म्हणजे फर्स्ट बी ऑब्झर्वर आहे, म्हणजे V मायनस V0. राईट. अँड देन सेकंड V प्लस VS. पहिले कोण घ्यायचं आहे? लिसनर मायनस आणि खाली सोर्स प्लस. करा, येईल सॉल्व करता. वरती मायनस आणि खाली प्लस इतकंच घ्यायचं आहे. So V is equal to 340 meter per second. Okay. Then velocity of B, VB and VA. The process is broken into Same आहे 200 200. initiation, elongation, and termination. किलोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करून डायरेक्टली लिहिलं मी. का लिहून देते? 72 होतं ना, 720. ओके. आणि N0 फ्रिक्वेन्सी आहे 1080. अपरंट फ्रिक्वेन्सी म्हणजे कुठला फॉर्म्युला येईल? N इज इक्वल टू फर्स्ट. राईट. राईट. आपण इथे VA आणि VB कन्सिडर करतोय ना. सो VA अपॉन V प्लस VB इंटू N0. येईल सॉल्व करता. tRNA is another key. It contains an anticodon that is सांगा complementary काय to ते the mRNA फ्रिक्वेन्सी. codon to which it binds. The first mRNA codon is typically AUG. Attached to the end of the tRNA is the corresponding amino acid.
methionine corresponds to the AUG codon. The large subunit of the ribosome now binds to create the peptidyl, or P site, and the aminoacyl, or A site. The first tRNA occupies the P site. The second tRNA enters the A site and is complementary to the second mRNA codon. The methionine is then transferred to the A site amino acid. The first tRNA exits, the ribosome moves along the mRNA, and the next tRNA enters. दिसतं ते पुढे जातं These are मग the तिकडे basic शिफ्ट होतो steps of elongation. त्याला म्हणतात इलॉंगेशन कारण की तेव्हा As न्यूक्लियोटाइड ऍड व्हायचं elongation इकडे continues, अमायनो ऍसिड the ऍड growing होतं. peptide is continually transferred to the A site tRNA. काय होतं The ते? ribosome moves along the लगेच mRNA, and new tRNAs enter. When a stop codon is encountered at the A site, a release factor enters the A site and translation is terminated. When termination is reached, the ribosome Alan, sir? dissociates and the newly formed protein is released. पण 10 मिनिटं बसायचं आहे मला. 10:30 वाजले. काय? काय? Start झालं तर. नाव ऐकलंय मी. मग कुठला तो? इकडचा पेपर. काय? कुठे होतं आणि? पण बघायला तरी मिळालं तरी असं नसेल ना. TV वर बघण्यासारखंच ना की हा आपण तो तिथे. म्हणजे ते पण 14/54 डिवाइड केलं का 0.2 समथिंग पुढे काही येत असेल. सगळ्यात famous आलं? personality कोण आहे? हां ठीक आहे 280 आहे अप्रॉक्सिमेटली 279 280 281 इथे पुढे आता रोनाल्डो सगळ्यात मल्टिप्लिकेशन करा 25 इंटू 108 करा 25 इंटू 108 आणि मग नंतर डिजिट आणि 0 ॲड करा. काय आलं 281 280 279 आलं इकडे गर्ल्समध्ये. इथे बघा, काहीच नाही. हे झालंय का चेक करा. द इंजिन ब्लोविंग अ विस्टल फ्रिक्वेन्सी 133 हर्ट्ज. सांग बरं पुढे काय हो तर ॲन्सर सांग डायरेक्ट झालंय तर. आताशी चेक करतोय झालं. अ इंजिन ब्लोविंग अ विस्टल लास्ट अ इंजिन ब्लोविंग अ विस्टल of frequency 133 hertz 133 hertz moves with velocity 60 meter per second 60 towards a hill towards a hill from which an echo is here. Towards a hill from which an echo is here. Calculate the frequency of the echo here. Calculate the frequency of the echo here by the driver. And the velocity of sound in air
340 मीटर पर सेकंड. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट काय घ्यायचं आहे, सोर्स फ्रिक्वेन्सी इज द वेलॉसिटी. लिसनर काय आहे, स्टेशनरी आहे, म्हणजे v अपॉन v मायनस व्ही एस. अँड देन नेक्स्ट तीच फ्रिक्वेन्सी सेकंड ह्याच्यातमध्ये टाकायची जेव्हा द ड्रायव्हर इज मूविंग टूवर्ड्स, म्हणजे काय येईल, दिस सोर्स इज स्टेशनरी v प्लस व्ही एल. फॉर्म्युला सांगते मी, तुम्ही सॉल्व करून बघा घरी. फर्स्ट फॉर्म्युला काय येईल, फर्स्ट n इज इक्वल टू v अपॉन v मायनस व्ही एस एन नॉट. अँड देन सेकंड फॉर्म्युला काय येईल, v प्लस व्ही एल अपॉन v. आणि जी काही ही फ्रिक्वेन्सी येईल ती कशात पुट करायची, याची जी फ्रिक्वेन्सी येईल ती इथे घ्यायची, एन नॉट. आन्सर सांगू, मागचं बंडल लेक्चर होतं? हो, होतं ना. कळालं पण नक्की. असं एवढं तर नाही, मागचं पूर्ण एक झालंच आहे. दोघीकडे 60-60च असणार आहे. इकडे पण 60, इकडे पण 60, दोघांची सेम आहे. सो 340 अपॉन 340 मायनस 60 इंटू फर्स्ट ऑफ ऑलची फ्रिक्वेन्सी आहे 133 हर्ट्ज. ओके, हे फर्स्ट. अँड देन सेकंड 340 प्लस 60 अपॉन 340. जी काही याची फ्रिक्वेन्सी येईल ना ती इकडे घ्यायची. हां, क्लिअर. याची जी फ्रिक्वेन्सी येईल ती इथे मल्टिपल करायची. काय आली फर्स्ट फ्रिक्वेन्सी सांगा फक्त. 159 पॉईंट नियर अबाउट 160. क्रिएट केलेलं अरे पण का मागचं सर एकदम एकदम वेगळं दिसतं. तुला फेसच बदलून टाकलाय, तू पर्सन दुसरा आहे कोणीतरी. ते कळलं. माणूसच वेगळा आहे. आता ठीक आहे. हॅलो, नियर अबाउट 188, 187